नमस्कार, तुम्ही पाहताय पुढारी न्यूज आणि हेल्थ टॉक या आमच्या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये मी माधुरी कुमकर आपलं स्वागत करते। महिला दिन विशेष मातृत्वाच्या स्वप्नाला विज्ञानाची साथ इम्युनिटी उपचार हा आपला आजचा महत्त्वाचा विषय असणार आहे आणि या विषयीच बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर मुग्धा राऊत। डॉक्टर नमस्कार आणि हेल्थ टॉक या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तुम्हाला महिला दिनाच्या सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा। धन्यवाद। तर आपल्या या विषयाला सुरुवात करण्याआधी मी डॉक्टरांचा सुरुवातीला परिचय करून देते। डॉक्टर मुग्धा राऊत ह्या स्त्रीरोग तज्ञ, प्रसूती तज्ञ आणि क्लिनिकल रिप्रोडक्टिव्ह इम्युनॉलॉजिस्ट आहेत। त्या भारतातील अग्रगण्य क्लिनिकल रिप्रोडक्टिव्ह इम्युनॉलॉजिस्ट असून पुन्हा पुन्हा होणारे गर्भपात, IVF अपयश आणि अस्पष्ट वंध्यत्व यामागील इम्युनॉलॉजिकल कारणांवर विशेष काम करतात। डॉक्टर मुग्धा राऊत ह्या डॉक्टर राऊत सेंटर फॉर रिप्रोडक्टिव्ह इम्युनॉलॉजीच्या पार्टनर असून इम्युनॉलॉजी अर्थात इम्युनॉलॉजी आधारित फलनक्षमता उपचारामध्ये त्यांनी उल्लेखनीय योगदान दिलेलं आहे। त्या अमेरिकन सोसायटी ऑफ रिप्रोडक्टिव्ह इम्युनॉलॉजीच्या शिक्षण समितीच्या सदस्य सुद्धा असून जर्नल ऑफ एव्हिडन्स बेस्ड वुमन हेल्थच्या संपादकीय मंडळावरती त्या कार्यरत आहेत आणि यासह MOGS, FOGSI आणि FIGO यांच्या त्या सदस्य सुद्धा आहेत। त्यांना 2023 मध्ये इकॉनॉमिक टाइम्स तर्फे नॅशनल आयकॉन ऑफ द इयर पुरस्कार, टाइम्स ऑफ इंडिया हेल्थ केअर अचिव्हर्स अवॉर्ड, 2024 मध्ये वुमन ऑफ इम्पॅक्ट अवॉर्ड आणि सलग 4 वर्ष गोल्डन एम पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे। त्या स्प्रिंगर नेचर प्रकाशित लिम्फोसाइट इम्युनायझेशन थेरपी इन रिप्रोडक्टिव्ह फेल्युअर्स न्यू होरायझन्स या पुस्तकाच्या सहलेखिका असून आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे अनेक संशोधन लेख सुद्धा प्रकाशित झालेले आहेत। त्यांचं ध्येय हे विज्ञान, अनुभव आणि आशा यांच्या आधारे प्रत्येक जोडप्याला मातृत्व पितृत्वाचा आनंद मिळवून देणं आहे। असा डॉक्टरांचा परिचय आणि अनुभव सुद्धा राहिलेला आहे आणि आता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूयात। मी सुरुवातीला आपला जसा परिचय करून दिला अगदी त्यानुसार तुम्ही गायनेकोलॉजिस्ट सुद्धा आहात आणि क्लिनिकल रिप्रोडक्टिव्ह इम्युनॉलॉजिस्ट सुद्धा आहात, म्हणजे तुम्ही नेमक्या कोणत्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करता? ओके, सो हा एक खूप छान प्रश्न विचारला की माझं बेसिक क्वालिफिकेशन गायनेकॉलॉजीमध्ये मी KEM हॉस्पिटलमधून, मुंबईच्या KEM हॉस्पिटलमधून MD, MBBS आणि MD इन गायनेकॉलॉजी केलं आहे। पण त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांनी आणि मी एक सुपर स्पेशलायझेशन म्हणू शकतो इन क्लिनिकल रिप्रोडक्टिव्ह इम्युनॉलॉजिस्ट केलेलं आहे। ह्याचा अर्थ काय? क्लिनिकल रिप्रोडक्टिव्ह इम्युनॉलॉजी म्हणजे आपली रोगप्रतिकार प्रणाली किंवा इम्युन सिस्टम प्रेग्नन्सीशी कशी वागते, म्हणजे हाऊ डज इट बिहेव विथ रिप्रोडक्शन। आणि ह्याचा अभ्यास अतिशय महत्त्वाचा आहे, कारण वारंवार होणारे गर्भपात, IVF फेलियर्स किंवा अनाकलनीय वंध्यत्व यासारख्या कारणांमध्ये ह्या प्रतिकार प्रणालीचा मोठा हात आहे। पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कधी-कधी टेस्ट ट्यूब बेबी इलाजामध्ये वारंवार अपयश येतं किंवा वारंवार होणाऱ्या गर्भपाताचं कारण सुद्धा कळत नाही, हे नेमकं असं का होतं? तर आता आपण जर कारणं बघितली, वारंवार होणारी गर्भपात किंवा टेस्ट ट्यूब बेबीमध्ये आपल्या एम्ब्रिओ तर बनलेले असतात, पण तर ते इम्प्लांट व्हायला पाहिजेत आणि प्रेग्नन्सी व्हायला पाहिजे, म्हणजे इम्प्लांट म्हणजे गर्भपिशवीने ते पकडायला पाहिजे आणि पुढे प्रेग्नन्सी जायला पाहिजे। आता ह्या दोन्ही रिझन्स मागे बरीच कारणं सिमिलर असतात, सारखी असतात। म्हणजे आपल्याला जी माहिती आहे ती फक्त एक 40%च कारणं आहेत। म्हणजे एक म्हणजे जेनेटिक, म्हणजे अनुवंशिक काही आहे का, गर्भपिशवीशी रिलेटेड आहे का, काही स्पर्म फॅक्टर रिलेटेड आहे का, किंवा कधी काही हॉर्मोनल फॅक्टर आहे का, कधी कधी आपण म्हणतो ना लाईफस्टाईल रिलेटेड असतं, म्हणजे कुणाला डायबिटीज, PCOD किंवा हायपरटेन्शन किंवा आपण हे जेव्हा अनकंट्रोल्ड असतात किंवा त्यांचा इलाज झालेला नसतो, किंवा कधी कधी काही इन्फेक्शन्स होतात आणि कधी रक्त गोठण्याची जी प्रक्रिया असते ती फार लवकर होते। आता हे जी कारणं माहीत आहेत ती एक फक्त 40% कारणं आहेत, पण उरलेली जवळजवळ 50% कारणं ही इम्युनॉलॉजिकल म्हणजे रोगप्रतिकार प्रणालीशी संबंधित आहेत। आणि हा जो भाग आहे तो आपण म्हणू ते रेग्युलर आपले टेस्ट असतात, म्हणजे आपण जेव्हा फर्टिलिटीसाठी
ट्रीटमेंट करायला जातो किंवा डॉक्टरांकडे जातो ते आपल्या रूटीन टेस्टमध्ये हे नसतात आणि त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की ह्याची कारणंच काही नाही आहेत किंवा सगळं अनएक्सप्लेन्ड होतं, अनाकलनीय होतं. पण ह्याच्यात जवळजवळ मोठा भाग आपल्या प्रतिकार प्रणालीचा आहे आणि आता हे फार पुढे यायला लागलं आहे की रोगप्रतिकार प्रणाली कशी आपल्या रिप्रोडक्शनशी म्हणजे आपल्या म्हणजे पण प्रेग्नन्सीशी रिलेटेड आहे. हे आता ह्याच्याबद्दल खूप संशोधन आणि खूप लोक बोलायला लागलेत. तुम्ही रोगप्रतिकार प्रणाली समजून सांगतायत, सोबतच कारणं काय आहेत ही सुद्धा सांगतायत. मग महत्त्वाचा प्रश्न हा पडतो की प्रेग्नन्सी आणि रोगप्रतिकार शक्ती याचा नेमका काय संबंध आहे आणि ते कसं ओळखावं नेमकं? हे बघ, मी तुला ना आता अगदी साध्या शब्दात सांगते की कुठलाही गर्भ जो असतो तो 50% आईकडून असतो, 50% वडिलांकडून असतो. म्हणजे 50% जो वडिलांचा भाग असतो तो आईच्या शरीरापेक्षा वेगळा असतो आणि आपल्या शरीराचा आपण म्हणू असा नियम आहे की बाहेरची कुठलीही वस्तू शरीरात येता कामा नाही. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला इन्फेक्शन झालं, ते जे बॅक्टेरिया व्हायरस असतात ते आपल्या शरीरापेक्षा वेगळे असतात. जेव्हा ते प्रयत्न करत असतात आपल्या शरीरात यायला, आपल्या रोगप्रतिकार प्रणालीला कळतं की काहीतरी बाहेरून वस्तू आली आणि ते त्याला अटॅक करतात. सिमिलरली आपण खूप हल्ली ट्रान्सप्लांट्स ऐकतो, असे किडनी ट्रान्सप्लांट होतात, लिव्हर ट्रान्सप्लांट होतात किंवा इवन हार्ट ट्रान्सप्लांट होतात. आता अशा केसेसमध्ये काय होतं की जो देणारा असतो, फॉर एक्झाम्पल आपण किडनी म्हणूया, जो देणारा असतो आणि जो घेणारा असतो यांचं मॅचिंग व्हायला पाहिजे आणि मॅचिंग नाही झालं तर रोगप्रतिकार प्रणालीला कळतं की हे काहीतरी वेगळं आहे आणि त्या ट्रान्सप्लांटेड टिश्यूला अटॅक करणार आणि ते ट्रान्सप्लांट फेल होणार. मग प्रेग्नन्सी जी आईच्या शरीरापेक्षा 50% वेगळी असते ती कशी काय ॲक्सेप्ट होते? कारण आम्ही म्हणतो की गर्भाला रोगप्रतिकार प्रणालीकडून एक विशेष दर्जा असतो. म्हणजे त्याला असं सांगितलेलं असतं की ह्याला अटॅक नाही करायचं, पण ह्याला ॲक्सेप्ट करायचं असतं, आपलं करायचं असतं, आपलं मानायचं असतं. तर हा एक फार मोठा भाग आहे, त्याला आम्ही इंग्लिशमध्ये पेरिफेरल टॉलरन्स म्हणतो किंवा रोगप्रतिकार प्रणालीचा दुसरा हात म्हणू शकतो की जो गर्भाला अटॅक न करता गर्भाला वाचवतो. ओके, इनफॅक्ट ह्या वर्षीचं सायन्समधलं नोबेल प्राईज ह्याच्यावर गेलेलं आहे, ह्याला पेरिफेरल टॉलरन्स म्हणतात. पण मग ते कसं होतं? तर गर्भ जेव्हा गर्भपिशवीत जातो, गर्भ आईच्या शरीराला सिग्नल देतो की गर्भ आलेला आहे. हे काही स्पेशल सिग्नल्स असतात आणि मग आईची बॉडी काही आम्ही त्याला म्हणतो ब्लॉकिंग अँटीबॉडीज बनवते की जे आपण टिपिकली म्हणू गर्भपिशवीवर कव्हर करून रोगप्रतिकार प्रणालीला सांगतात की प्रेग्नन्सी आले, आता ह्याला अटॅक नाही करायचं, ह्याची काळजी घ्यायची. आणि मग रोगप्रतिकार प्रणाली त्याप्रमाणे प्रेग्नन्सी जवळ येत नाही आणि प्रेग्नन्सी 9 महिने अगदी व्यवस्थित जाते. आता जेव्हा हे होत नाही काही पेशंटमध्ये, तेव्हा मग वारंवार गर्भपात, कारण मग रोगप्रतिकार प्रणाली प्रेग्नन्सीला वेगळंच म्हणते की आपलं हे शरीरापेक्षा वेगळं आहे, हे टाकून द्यायला पाहिजे. आणि मग वारंवार गर्भपात, IVF फेल्युअर, IVFमध्ये मिसकॅरेजेस, अनाकलनीय वंध्यत्व, कधीकधी इवन 5 महिन्यानंतर म्हणजे 5 महिन्यापर्यंत प्रेग्नन्सी जाते आणि मग आईच्या शरीरात ती म्हणजे मूल दगावतं. ह्याच्या मागे सुद्धा रोगप्रतिकार प्रणालीचा मोठा हात आहे. तुम्ही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा हा समजावून सांगत आहात. खरं तर वारंवार होणारे गर्भपात असेल, टेस्ट ट्यूब बेबी इलाजामधलं पुन्हा पुन्हा येणारं अपयश असेल किंवा आपण म्हणू शकतो अनाकलनीय वंध्यत्व असेल, हा पण तुम्ही महत्त्वाचा मुद्दा खरं तर समजावून सांगत होतात. यांचा स्त्रीच्या इम्युन सिस्टीमशी नेमका काही संबंध असतो का? तर जसं मी आधी समजावलं तसं स्त्रीच्या इम्युन सिस्टीमशी अतिशय महत्त्वाचं कनेक्शन असतं. म्हणजे आणि ते जन्मापासून असतं. म्हणजे असं नाही की ते बनवलेलंच असं असतं की जेव्हा गर्भपिशवीत येईल
तेव्हा इम्युन सिस्टीमनी किंवा रोगप्रतिकार प्रणालीनी गर्भाला अटॅक न करता त्याला वाचवलं पाहिजे. आणि ही प्रक्रिया आम्ही म्हणतो नेहमी फक्त मॅमल्समध्ये दिसते, म्हणजे ज्या प्राण्यांमध्ये गर्भ आईच्या शरीरात वाढतो त्यांना मॅमल्स म्हणतात. आणि ही प्रक्रिया दिसते आणि आपल्या रोगप्रतिकार प्रणाली जी असते ती शांतपणे मागून काम करत असते. आपल्याला कळतही नाही की त्याचा किती मोठा भाग ह्या गर्भाला वाढवण्यात असतो. आणि त्याच्यामुळे वारंवार जर त्यांनी आपलं काम नीट केलं नाही तर आपल्याला वारंवार गर्भपात दिसतात, IVFमध्ये अपयश दिसतं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसायला लागतात. मग ह्या इम्युनॉलॉजिकल कारणाचं निदान कसं होतं? ओके, सो इम्युनॉलॉजिकल कारणांचं निदान अतिशय त्याला स्पेशल टेस्ट असतात. आता ते स्पेशल टेस्ट असतात ते आम्ही नेहमी म्हणतो स्टँडर्डाइज लॅबॉरेटरीज असतात ते युजली करतात. हे युजली मोठ्या लॅबॉरेटरीज करतात. आता त्याच्यात एक असतं म्हणजे आम्ही पहिल्यांदा बघतो की हे ब्लॉकिंग अँटीबॉडीज हे तयार होत आहेत का नाही. त्याच्यासाठी एक स्पेशल टेस्ट असते लिम्फोसाईट क्रॉस मॅच. त्याच्यात आपल्याला कळून येतं जर ती नेगेटिव्ह असली की त्याचा अर्थ की ब्लॉकिंग अँटीबॉडीज बनतच नाही आहेत आणि त्याच्यामुळे हा इम्युनॉलॉजिकल किंवा रोगप्रतिकार प्रणालीचा हे कारण असू शकेल. ही एक सर्वात महत्त्वाची टेस्ट असते. ती जर आम्ही म्हटलं नेगेटिव्ह आली तर ह्याचा अर्थ की रोगप्रतिकार प्रणाली नीट काम करत नाही आहे, प्रेग्नन्सीला वाचवत नाही आहे. मग आता अशा केसेसचा इलाज होऊ शकतो का आणि त्यावरती काही उपाय देखील आहे का? अशा केसेसमध्ये उपाय नक्की आहे. ओके, आता उपाय जे आहेत ते म्हणजे आम्ही जे स्पेशलाइज ट्रीटमेंट करतो म्हणजे इम्युलेट जे करतो ती आमची जी पेटंटेड प्रोसेस आहे. गर्भ जे आईच्या शरीराला सिग्नल पाठवतो तेच सिग्नल आम्ही वापरतो. पण आम्ही गर्भ तर वापरू शकत नाही. तर आपल्या शरीरात ब्लडमध्ये लाल पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट्स असतात. पांढऱ्या पेशी असतात त्या 5 प्रकारच्या असतात. त्याच्यात लिम्फोसाईट नावाचा जो प्रकार असतो त्याच्यावर सेम सिग्नल असतात जे गर्भावरती असतात. तर आम्ही लिम्फोसाईटचा वापर करून आईच्या रोगप्रतिकार प्रणालीला ट्रेनिंग देतो म्हणजे ते ब्लॉकिंग अँटीबॉडीज बनवायला की जेणेकरून गर्भ ॲक्सेप्ट होईल. आपण अगदी सुरुवातीपासून इम्युलेट हा शब्द वापरतो, तर ती जी इम्युलेट थेरपी आहे ती म्हणजे नेमकं काय? ओके, सो इम्युलेट थेरपी जी आहे ती आम्ही म्हणजे इट इज बेस्ड ऑन समथिंग कॉल्ड, त्याचा आधार आहे मूळ लिम्फोसाईट इम्युनायझेशन थेरपी. पण आम्ही बरेच वर्षावर त्याच्यावर काम केलं आहे आणि मग आपल्या देशासाठी काय सुटेबल होईल असं करून आम्ही ती एक 3 तासाची प्रोसिजर केली आहे. अनेक देशातून ती होते पण ती कधी कधी 3-4 वेळा होते किंवा वारंवार टेस्ट करायला लागतात आणि त्याच्यात पेशंट कंटाळून जातो. म्हणून आम्ही असं हे केलं की 3 तासाची जर एकदाच प्रोसिजर केली तर आपल्याला सेम सक्सेस मिळतो आहे का. आणि त्याच्यानंतर रिसर्च करून आम्ही त्याचं नाव आता इम्युलेट ठेवलं आहे आणि त्याच्याबरोबर काही औषधं पण असतात जी पेशंट ते डॉक्टर देतात. पण आता आम्हाला त्याचं प्रोसेस पेटंट पण मिळालेलं आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून. तर ह्याला आम्ही इम्युलेट नाव दिलं आहे आणि म्हणून आम्ही ही जी प्रोसेस आहे ती फक्त माझे मिस्टर आणि मी करतो. आमचे 8 सेंटर्स ऑल ओव्हर इंडिया आहेत. तर आम्ही दोघंच करतो. फ्रॉम अगदी ब्लड कलेक्शन टू इंजेक्शन देण्यापर्यंत आम्ही ती थेरपी करतो आणि मग पेशंट आपल्या डॉक्टरांकडे जातात. पण जेव्हा पेशंट आयदर कन्सीव्ह होते नॅचरली किंवा नैसर्गिकरित्या प्रेग्नंट राहते किंवा IVFमध्ये एम्ब्रिओ ट्रान्सफर करायचं असतं तेव्हा काही विशेष औषधं असतात जी आम्ही त्यांच्या डॉक्टरना सांगतो, डॉक्टर तिकडे देतात आणि मग आम्ही मॉनिटरिंग करतो त्यांच्या डॉक्टरांबरोबर. म्हणजे आमचं एक सॉर्ट ऑफ एक टीमवर्क असतं, त्यांचे डॉक्टर, आम्ही आणि पेशंट. आम्हाला सगळ्यांना एक काय हवं असतं की पेशंटला एक पूर्ण बाळ हातात मिळायला पाहिजे. तर तुमची सगळी टीम हे सगळं काम करते. तुम्ही सांगत आहात तुमचे 8 सेंटर्स सुद्धा आहेत. त्यामुळे महत्त्वाचा प्रश्न हा उद्भवतो की ह्या इम्युलेट इलाजामध्ये नक्की काय केलं जातं? सो इम्युलेट इलाजामध्ये आम्ही नवऱ्याचं रक्त घेतो. मग आमच्या लॅबॉरेटरीमध्ये त्याच्यातले पांढऱ्या पेशी सेपरेट करतो, त्याच्यातल्या लिम्फोसाईट सेपरेट करतो आणि मग ते स्त्रीला इंजेक्शन देतो.
सो ह्याला इम्युलेट प्रोसिजर म्हणतात. ह्याला ॲक्टिव्ह इम्युनोमॉड्युलेशन किंवा आपण व्हॅक्सिनसुद्धा म्हणू शकतो. तर ह्याला ही इम्युलेट प्रोसेस म्हणतो. आणि त्याच्यानंतर काही स्पेशल औषधं असतात. प्रत्येक स्त्रीचे रिपोर्ट वेगळे असतात, त्याच्यानुसार आम्ही काही औषधं देतो. त्याला आम्ही इंडिव्हिज्युअलाइज्ड पॅसिव्ह इम्युनोमॉड्युलेटिव्ह प्रोटोकॉल म्हणतो. तर तो त्याच्याबरोबर असतो. तर हे सगळं मिळून त्याला इम्युलेट म्हणून ते नाव दिलेलं आहे. मग आता महत्त्वाचा प्रश्न हा सुद्धा पडतो की ह्या थेरपीमध्ये यशाचं प्रमाण किती आहे, आपण ते कसं समजावं? सो यशाचं प्रमाण म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो सिलेक्टेड केसेस, म्हणजे ज्यांचे ब्लड टेस्ट करून केलेले असतात, नक्की माहिती असतं की ह्या पेशंटला गरज आहे, अशा केसेसमध्ये जेव्हा आम्ही करतो थेरपी, त्यांच्यात सक्सेस रेट साधारण 75 ते 80% येतो. म्हणजे 75 ते 80% हातात बाळ येतं. ओके, आता हे आणि जगभरात हाच हे आहे. फक्त आपलं एक सिटिंग आहे की आपण एकदाच करतो. आमचं जे इम्युलेट आहे त्याच्यात आपण एकदाच करतो आणि त्याच्यातही 75 to 80% सक्सेस रेट येतो. म्हणजे तुम्ही सांगता की 75 ते 80% यामध्ये सक्सेस रेट आपण म्हणू शकतो. मग प्रश्न हा सुद्धा उपस्थित होतो की आई आणि बाळासाठी किती सुरक्षित मानावं? सो गंमत म्हणजे ना, हा अतिशय सुरक्षित उपाय आहे. ह्याच्यात फक्त लिम्फोसाइट्स आणि बाकी काही जास्त नसतं, कुठलंही औषध नसतं. आता त्यामुळे इतका सुरक्षित उपाय आहे की एक आता जर्मनीहून स्टडीज आलेले आहेत अगदी आत्ता 2022मध्ये, की म्हणजे जिथे आम्ही सिलेक्ट करतो पेशंटना आणि प्रोसिजर नेहमी तज्ज्ञांनीच केली पाहिजे, अशा केसेसमध्ये कुठलीही साईड इफेक्ट ना आईवर ना होणाऱ्या बाळावर दिसलेली. आम्ही स्वतः 4000पेक्षा जास्त टेस्ट प्रोसिजर केलेले आहेत आणि अजूनपर्यंत आम्हाला कुठल्याही पेशंटमध्ये किंवा बाळामध्ये काही प्रॉब्लेम आलेला आम्ही तरी अजून बघितला नाही. त्यांचे अनुभव आपण काही सांगू शकाल? हो, असे खूप अनुभव आहेत. असं मी म्हटलं, आम्ही 4000पेक्षा जास्त केसेस केलेल्या आहेत. पण काही अनुभव जे ना अगदी लक्षात ठेवण्यासारखे असतात की ही थेरपी इवन प्रेग्नन्सीमध्ये पण केली जाते. तर एक पेशंट मुंबईला आमच्याकडे परभणीहून म्हणजे 300 किलोमीटर ड्राईव्ह करून आले आणि पेशंट 2.5 महिन्याची प्रेग्नंट होती. आता त्या पेशंटची अशी हिस्ट्री होती की तिला दरवेळेला 5व्या किंवा 6व्या महिन्यात बाळ पोटात जायचं आणि प्लस कधी 1-2 गर्भपात पण झाले होते. तर आता 2.5 महिन्याची गरोदर स्त्री आणि ती आली, आम्ही तिला लगेच तिचे सगळे रक्ताचे तपास तिच्या डॉक्टरनी परभणीला केले होते. आम्ही तिची ट्रीटमेंट केली आणि बाकीचा इलाज आम्ही लगेच सुरू केला. ती पेशंट परत गेली आणि तिला पहिल्यांदा अतिशय काहीही प्रॉब्लेम प्रेग्नन्सीमध्ये न होता तिची 9 महिन्याची डिलिव्हरी झाली आणि तिला मुलगा आहे. तर ही एक म्हणजे का आठवतं की एवढ्या लांबून ती पेशंट ह्या ट्रीटमेंटसाठी आली आणि आम्ही तिला हातात बाळ देऊ शकलो, ह्याचा आम्हाला खूप आनंद होतो. तसंच आता दुसरी एक केस सांगते तुला. म्हणजे एक पेशंट होती की तिला 7 वेळा IVF केलेलं होतं आणि त्या डॉक्टरने सांगितलं, आता तुला ना सरोगसी आहे, तुला काहीच व्हायचं नाही. तर ती म्हणाली काहीतरी असेल त्याच्या आधी, मला तुम्ही काहीतरी सांगा. तर मग डॉक्टरने सांगितलं, बरं मग तू आता ना ही थेरपी करून बघ. तर ही नाही झाली तर सरोगसी करायचं. तर म्हणून ते दोघं आले, नवरा बायको, त्यांनी थेरपी केली, ब्लड टेस्ट झाले, थेरपी केली आणि गंमत म्हणजे तिच्या डॉक्टरनी तिचे 3 एम्ब्रिओज होते, तिन्ही एम्ब्रिओज आतमध्ये घातले की त्यांना वाटलं की नाही होणार, पण ते तिन्ही एम्ब्रिओज इम्प्लांट झाले आणि पण त्यांनी फक्त 2 प्रेग्नन्सीज वाढल्या आणि तिला आता 2 जुळी मुलं आहेत. तर ही एक सुद्धा आठवण्यासारखी गोष्ट आहे. आणि आणखी एक आठवण्यासारखी आहे म्हणजे आत्ताच एक पेशंट, तिला 12 वेळा गर्भपात झालेला आहे. त्यांनी आम्हाला ऑनलाईन शोधलं, कोणी सांगू नाही शकलं की काय कारण आहे. ऑनलाईन शोधलं, ब्लड टेस्ट झाले आणि आम्हाला ते सांगितलं मी प्रेग्नंट आहे, माझी ही 13वी प्रेग्नन्सी तुम्ही वाचवायलाच पाहिजे. तर ती पेशंट आत्ता बँगलोरला आहे, आमचं बँगलोरला पण सेंटर आहे. तर ती आली, प्रेग्नन्सीमध्ये आम्ही तिला दिली, बाकीची ट्रीटमेंट सुरू केली आणि आता पहिल्यांदा तिचे 5 महिने पूर्ण होऊन तिचा 6वा महिना सुरू झाला आहे. आयर्लंडहून आलेली पेशंट आहे.
15 वेळा मिसकॅरेजेस, त्याच्यातले 7 नॅचरल प्रेग्नन्सी आणि 8 IVF प्रेग्नन्सी आणि प्लस तिला 4 IVF फेलियर. तर ती आली इकडे, तिने असंच ऑनलाईन शोधलं, आली इंडियात आणि एकदाच ट्रीटमेंट आमची असते म्हणून ती करून परत गेली, तिकडे औषधं घेतली आणि तिला आता एक मुलगा आहे. सो अशा कितीतरी गोष्टी आहेत, पण अशा वेळेला वाटतं की अशा पेशंटना आनंद देणं ह्याच्यासाठीच प्रॉबेबली आमचं हे काम आहे असं वाटतं. म्हणजे उपचार करताना छान छान अनुभव सुद्धा तुमच्या गाठीशी आहेत असं म्हणावं लागेल. मी पुन्हा तसाच प्रश्न विचारते की इम्युनिटीला ज्याचा फायदा झालेली अनेक जोडपी असतीलच, तर अशा काही जोडप्यांच्या सक्सेस स्टोरी तुम्ही सांगू शकाल का? आता मी जसं काही काही सांगितलं, आता आणखी एक पेशंट मला अजून आठवते की ती बसली होती आणि ती म्हणाली की आम्ही आलो आहे, आम्हाला आता परत मूल नको आहे, आम्हाला मूल बंद करायचं, ऑपरेशन करायचं आहे. तर आम्ही रुटीनली विचारलं की किती मुलं आहेत तुम्हाला? तर ती म्हणाली की आम्हाला मुलंच नाही आहेत. म्हणजे म्हटलं मग करता येत नाही, आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियानुसार नियमानुसार करता येत नाही. तर ती म्हणाली खरं सांगू, मला ना 14 वेळा गर्भपात झालेला आहे, हे मी मोजलेत. आणि तिचा नवरा रडायला लागला आणि म्हणाला बाकीचे आम्ही मोजायचंच सोडून दिलं, किती गर्भपात झाले. तर तिला मी म्हटलं आपण हा एक इलाज करून बघू, राहिलं तर चांगलंच आहे. मग ते म्हणाले ठीक आहे, हा शेवटचा उपाय आहे, नाहीतर आम्ही सगळी परमिशन घेऊन येणार आणि मूल बंद करायचं, ऑपरेशन करणार. तर आम्ही तिची ट्रीटमेंट केली आणि तिला सक्सेसफुल झाली आणि तिला एक मुलगी आहे. परवाच त्या मुलीचा वाढदिवस होता. आता ती जवळजवळ मला वाटतं 13 का 14 वर्षाची आहे. सो मुंबईतलीच पेशंट आहे. म्हणजे असे काहीतरी ना असे किस्से होतात की आम्ही पेशंट सांगतात आम्हाला, म्हणजे आम्हाला वाटतं की इतका आनंद होतो की जणू काय एक एक पेशंट जेव्हा आम्हाला सक्सेस सांगते तेव्हा आम्हाला त्याच्यामुळे आम्ही पुढे पुढे जातो किंवा म्हणजे आम्हाला जेव्हा लोक विचारतात तुम्ही कसं काम करता, म्हटलं एक एक पेशंट जेव्हा आम्हाला ती आनंदाची बातमी देतात ना तेव्हा आम्हाला इतका आनंद होतो की त्याच्यामुळे आम्ही पुढे पुढे काम करत राहतो. किंवा आता आज सकाळीच एक पेशंटचा मेसेज आला की डॉक्टर पहिल्यांदा मला 2.5 महिने झाले. म्हटलं आणि ती अतिशय कठीण केस होती. म्हणजे तिला 2 मिसकॅरेजेस होते, डायबिटीस होता, डायबिटीस कंट्रोल होत नव्हता, खूप वजन होतं तिचं. आणि ती म्हणाली पहिल्यांदा मी बेबीचे हार्टबीट बघितले आणि मला आधी तुम्हाला कळवायचं नव्हतं 1.5 महिना होईपर्यंत. सो अशा काही सक्सेस स्टोरीज आहेत की आणि खूप कितीतरी सक्सेस स्टोरीज आहेत, पण ह्या आम्हाला ना खूप आठवतात सक्सेस स्टोरीज. किंवा कधी कधी आता एक पेशंट आत्ता रिसेंटली 7 वेळा IVF केलं होतं, आमची ट्रीटमेंट केली आणि त्याच्यानंतर तिला नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी राहिली. म्हणजे अनाकलनीय वंध्यत्व होतं तिला आणि तिला नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी राहिली. नक्कीच. आता एक शेवटचा तुम्ही काय मेसेज द्याल महिला दिन विशेष? महिला दिन विशेष मला एक नेहमी बायकांना हे करायचं की कधी ना धीर सोडू नका. महिलांमध्ये अतिशय ताकद असते आणि ती अख्ख्या कुटुंबाला पुढे नेऊ शकते. तर कधीही धीर सोडू नका असं मी एकच हे देऊ शकते त्यांना. महिला दिनाच्या तुम्हाला पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. आपण इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना सुद्धा बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं, त्यासाठी आपले खूप खूप आभार. धन्यवाद. तर आज आपल्या या हेल्थ टॉक विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे, इथेच थांबायची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा पुढारी न्यूज.